आज आमच्या पाहुणीबाई जाणार होत्या, मग आम्ही काय काय केलं तुम्हीच पहा। हॅलो फ्रेंड्स, सकाळी जरा लवकरच जाग आली म्हणून पप्पांसोबत जाऊन गरम पाणी पिलं, गुड फॉर हेल्थ। नंतर आमच्या पाहुणीबाईंची मॉर्निंग झाली आणि मी पप्पांना सोडायला गेले। जाताना खूप छान गप्पा झाल्या आणि घरी आल्यावरती मम्मीने गरम गरम इडली बनवली होती। खूप सुंदर दिसत होती ती इडली। असं म्हणतात ना की डोळ्यांनी पण भूक भागते, तसंच काहीतरी होत होतं। पण माझी तर पोटानेच भागते बरं का, डोळ्याने पण भागते पण खाल्ल्याशिवाय त्यात काही मजाच नाही। खूप सुंदर बनवली होती। तसं तर माझी मम्मी आहेच मुळात सुगरण, पण मूड हवा हो। त्यात आमच्या पाहुणीबाई आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडं स्पेशल होतं, पण त्यांना काही जात नव्हती। कसं तरी पोरगीने 2 इडल्या खाल्ल्या। कसं होणार रे देवा, आता बघ बाबा तूच। त्यानंतर आम्ही बाजारला गेलो आणि थोडेसे साहित्य घ्यायचे होते ते घेतले आणि आज जाणार म्हणून पाहुणीबाईंना कपडे आणायला गेलो, पण त्यांना सांगितले नव्हते की कोणाला घ्यायचे आहे। मग काय नको नको, शेवटी मम्मीने सांगितल्यावरती पोरगीनी एकच टॉप घेतला बाबा। आणि आम्ही सानूच्या घरी गेलो, तेथे गप्पा झाल्या आणि घरी जाऊन जेवण केले। मी गप्प बसले होते एका जागी, त्या दोघींचं मी घासणार भांडी मी घासणार भांडी, नुसती मस्ती चालू होती त्या दोघींची। नंतर आवरून घेतले, सानूने आम्हाला स्टँडवरती सोडले, आम्ही परत कॉलेजवरती आलो। येताना झोप तर खूप आली होती, पण कसं तरी आलो। कॉलेजवर येण्याची इच्छा तर अजिबात नव्हती, पण येण्याशिवाय पर्याय पण नव्हता। आल्यावरती पहिल्यांदा पेटपूजा करून घेतली आणि रूमवरती आलो आणि स्टडी करून दिवस संपवला। आता भेटू उद्या, पाहू एक नवीन दिवस, खूप काही नवीन सर्वच नवीन। स्टे ट्यून, टेक केअर, बाय।